जर तुम्ही तुमच्या बाळाचं ऍडमिशन कन्फर्म केलं असेल आणि तुम्हाला माहित नसेल की चेक कसं करायचं, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की जर तुम्ही RTI मधून ऍडमिशन तुमच्या पाल्याचं घेतलेलं आहे, तुम्ही डॉक्युमेंट वगैरे सबमिट केलेलं आहे, तुम्ही पूर्णपणे अर्जाची प्रत त्यांच्याकडे दिलेली आहे आणि तुम्ही रिसिप्ट पण त्यांच्याकडून घेतलेली आहे की तुमचं ऍडमिशन वगैरे कन्फर्म झाल्याची, परंतु तुम्ही स्वतः कसं व्हेरीफाय करू शकता आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, RTIची वेबसाईट आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, RTIची वेबसाईट आहे ऑफिशियल, आपण त्यावरती यायचं आहे तुम्हाला आणि त्यामध्ये तुम्ही करू शकता की तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं, RTIची ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुम्हाला ओपन करायची आणि त्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्ड फीज. तुम्हाला या टॅबवरती क्लिक करायचं आहे. हा टॅबवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला याच्यामध्ये येईल हा तुम्हाला इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही थोडंसं असं वर त्याला ड्रॅग करू शकता. त्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं महाराष्ट्र, त्याच्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला काय सिलेक्ट करायचं आहे ब्लॉक. तर ब्लॉकमध्ये तुम्हाला काय येईल, त्याच्यामध्ये मी पुण्यामधून सिलेक्ट करत आहे, मी ते हडपसर वगैरे सिलेक्ट करत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला राऊंडला क्लिक करायचं आहे RTI मध्ये तुम्हाला 2026-27 हे ऑफिशियल ऑप्शन तुम्हाला पूर्णपणे सिलेक्ट होतं, त्यामध्ये ग्रे आउट होतं त्याच्यामध्ये आणि त्यानंतर पूर्ण माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला सर्चला क्लिक करायचं आहे. ओके, सर्चला क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या हडपसर एरियामध्ये जेवढ्या स्कूल RTI मधून त्यांनी सहभाग घेतला होता त्या पूर्णपणे स्कूलची तुम्हाला लिस्ट वगैरे येईल आणि आता तुम्हाला त्यामध्ये सर्च करायचं आहे की आपला कोणत्या स्कूलमध्ये वगैरे नंबर लागलेला आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, असं थोडंसं खाली ड्रॅग वगैरे करायचं आहे, तुमच्या स्कूलचं नाव वगैरे वाचून तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की तुमचं त्या स्कूलमध्ये ऍडमिशन कन्फर्म झालेलं आहे का नाही आहे. तर यासाठी तुम्ही पाहू शकता, आता आपण सपोज जर एक एक्झाम्पलसाठी घेतलं की समजा आपण लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल घेतलं तर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही यामध्ये पाहू शकता की या स्कूलमध्ये पूर्णपणे वॅकन्सीज वगैरे आहेत, 23 वॅकन्सीज आहेत. आणखी आता आपण याआधी तुम्हाला व्हिडिओ पाहिला असेल की आपण या स्कूलमध्ये 29 वॅकन्सीज होत्या, तर आतापर्यंत 6 वॅकन्सीज याच्यामध्ये पूर्णपणे फिलअप झालेल्या आहेत. तर आपण पाहू शकतो की आपण या प्रकारे त्या स्कूलमध्ये वॅकन्सीज वगैरे किती होत्या आणि आतापर्यंत ऍडमिशन वगैरे किती झाले आपण हे वगैरे त्याच्यामध्ये पाहू शकतो. आणि जर दुसरी गोष्ट तुम्हाला पर्टिक्युलर तुमच्याच नावाने जर चेक करायचं असेल की तुमच्या बाळाच्या नावाने जे आहे तुमचं ऍडमिशन वगैरे कन्फर्म झालेलं आहे की नाही, त्यासाठी एक दुसरी प्रोसेस आहे. तुम्हाला त्यासाठी क्लिक करावं लागेल. परत तुम्ही एकदा बॅकला यायचं, मेन पेजला यायचं आणि ऍडमिटेडवरती क्लिक करायचं. ऍडमिटेडवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जे अकॅडमिक इयरमध्ये 2026-27 ऑटोमॅटिक ग्रे आउट असेल त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ऍप्लिकेशनचा राऊंड असेल, कारण तुम्हाला माहित असेल की आतापर्यंत फक्त पहिली लिस्ट वगैरे पब्लिश झालेली आहे. तर पहिल्या लिस्टमध्ये तुमचं नाव आलं असेल तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकाल. तर ऑब्व्हियसली तुम्ही त्याच्यामध्ये राऊंड 1 सिलेक्ट करू शकता. यामध्ये आहे सिलेक्शन टाईप. तुम्ही जर तुमचा ऍप्लिकेशन नंबर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ऍप्लिकेशन नंबरवर तुम्ही चेक करू शकता. जर तुमच्याकडे ऍप्लिकेशन नंबर अवेलेबल नसेल काही कारणास्तव तुम्ही स्कूल वाईज पण चेक करू शकता. तर स्कूल वाईजला चेक केल्याच्या नंतर तुम्हाला माहिती अशी थोडीशी डिटेल येईल. त्यामध्ये नंतर तुमचं इथे तुम्हाला जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. तर जिल्ह्याचं नाव आपण त्यामध्ये टाईप करून घेऊया. ज्यामध्ये काही गोष्टी असतात की बाय डिफॉल्ट तुम्हाला ग्रे आउट असतात किंवा बाय डिफॉल्ट तुम्हाला फिलअप होत चालतं. आता लॉटरी नंबर राऊंड नंबर 1 आहे, हा इथं ऑल किंवा 1 येतं, कारण एकच लागलेला आहे. तर सध्या तुम्हाला एकच तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल, कारण आताची ही फक्त पहिली यादी आहे. आणि त्यानंतर सिलेक्ट करायचं तुम्हाला बाय ब्लॉक. जर तुम्ही स्कूलचं नाही आणि त्यानंतर मला सिलेक्ट करायचं बाय ब्लॉक करू शकता किंवा बाय स्कूल नेम करू शकता, पण बेसिकली तुम्हाला बाय ब्लॉक सर्च करण्यासाठी खूप सोपं असतं. तर बाय ब्लॉक केल्याच्या नंतर तुम्हाला तुम्ही कोणत्या ब्लॉकमध्ये भरलेला आहे फॉर्म तुम्ही ते बघू शकता, ज्या एरियामध्ये आहे तुम्हाला तर माहिती असू शकतं. तर आता मी काय करतो, मी हडपसरमध्ये सिलेक्ट करतो. ही पूर्णपणे माहिती आपण फिलअप केल्याच्या नंतर आपल्याला क्लिक करायचं सर्च या बटनवरती. ओके, सर्च या बटनवरती केल्याच्या नंतर तुम्हाला आहे ते उजव्या तुम्हाला साईडला आहे ती पूर्णपणे जसं तुम्ही फॉर्म फिलअप करताना जशी तुम्हाला स्कूलची लिस्ट वगैरे दाखवली जाते तशी तुम्हाला या क्षणी पण तुमची लिस्ट वगैरे दाखवली जाते. तुम्ही आता पाहू शकता या ठिकाणी. आता तुम्ही खाली असं ड्रॅग करून त्या स्कूलमध्ये तुम्ही कोणतं एखादं स्कूल त्याच्यामध्ये ओपन करू शकता आणि त्या स्कूलमध्ये तुमच्या बाळाचं जे ऍडमिशन कन्फर्म झालं आहे का तुम्ही नावासहित पूर्णपणे इथं चेक करू शकता. खूप सोपी ट्रिक आहे तुम्हाला किंवा ती सोपी पद्धत आहे तुम्ही चेक करण्याची, फक्त तुम्ही थोडंसं एक लॉजिकनं तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. तर आता मी काय करतो, याच्यामध्ये आपण आधीचं जे स्कूल केलं तर वॅकन्सीज वगैरे चेक केलेलं, आपण त्या स्कूलला आपण क्लिक करूया. इथं स्कूलला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं गोवरती क्लिक करायचं आहे. नेटवर्कचा थोडाफार इश्यू असेल थोडासा वेळ घेतो. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आता आपण पाहिलं होतं की या स्कूलमध्ये 23 वॅकन्सीज वगैरे वॅकंट होत्या आणि आतापर्यंत या स्कूलमध्ये एवढे ऍडमिशन झाले. तुम्ही पाहू शकता की तुमचं सपोज तुम्ही तुमच्या नावाने चेक करू शकता किंवा तुमचा ऍप्लिकेशन नंबर आहे तुम्ही त्याप्रमाणे चेक करू शकता. आता सपोज हे पहा तुम्ही आतापर्यंत या स्कूलमध्ये हे पूर्णपणे ऍडमिशन वगैरे झालेले आहेत.
म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त एकदा तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केले आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालं, तुम्ही या भरोश्यावर न बसता तुम्ही तुमच्या स्वतः व्हेरीफाय करू शकता वेगवेगळ्या पद्धतीने. ॲप्लिकेशन नंबर असेल, स्कूल नेम असेल, अशा भरपूर साऱ्या पद्धती असतात, त्यामध्ये तुम्ही व्हेरीफाय करू शकता. तर मित्रांनो, आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला जर RT संदर्भामध्ये जर कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आम्ही तुम्हाला नक्कीच आपला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करू. आणि जर तुमच्या बाळाचा या लिस्टमध्ये नंबर आला नसेल तर तुम्ही दुसऱ्या लिस्टसाठी वेट करत असाल तर बेस्ट ऑफ लक तुमच्यासाठी, आणि तुमच्या बाळाचा नक्कीच नंबर लागेल अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. धन्यवाद.